एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. खूप कपडे झाले भाऊ. ऐका ना, ताईला मी कितीही नकोशी झाले ना तरी मी काय तिचा पिच्छा नाही सोडणार आहे. तू नको सोड तिचा पिच्छा, पण प्लीज तिच्यामुळे तुला त्रास करून घेऊ नकोस. तिच्यामुळे तू रडलेली मला चालणार नाही. पुष्पा, आय हेट टीयर्स रे. झाला तुमचा फिल्मीपणा सुरू. नाही पण सिरियसली त्या संपदामुळे आपल्यात त्रास नकोय. तू रडलेली मला चालणार नाही. नाही रडणार. आणि ना आईला त्रास होतो म्हणून मला वाईट वाटतं. आणि आता ना ताईच्या बाबतीत मी एकदम पक्की झाली. तोंड बघ आरशात, काही पक्की बिक्की झाली नाहीयेस तू. यार तुला कळत नाहीये यार. काय करताय तुम्ही? तू इथे माझी बॅग पॅक करते आणि मी न जायचा विचार करतोय. ग्रेट. मग आपण कशाला करतोय पॅकिंग? एक्झॅक्टली, का करतोय आपण पॅकिंग? तू हेच माझ्या बॉसला पण सांग ना प्लीज. हो सांगते. मी त्यांना सांगते आमच्या ह्यांचा विचार झालेला नाहीये. सांगू? तू खरंच सांगशील ना? खरंच बोलशील? हो तुला माहिती ना माझा बॉस काय करेल? काय काय? नोकरी जाईल माझी. माहितीये ना, मग का करू देत नाहीयेत पॅकिंग? द्या बघू ते. ए पुष्पा, मी ना US येताना एक मोठी बॅग आणली होती. हे सामान त्यात शिफ्ट करायचंय का? कशाला? कमी सामान आहे, ह्यातच राहू. त्या बॅग मध्ये हे सामान नाही शिफ्ट करायचं, त्यात शिफ्ट करायचं तुला. मग तुला घेऊन मी ब्राझीलला जाणार आणि मग आपण ब्राझील मध्ये. तुम्ही ना टाइमपास करताय आणि मला डिस्टर्ब करताय. थांबा करू दे. नाही मी खरंच विचार करतोय. हे बघ मी आता इथून जाणार, मग तुला माझी आठवण येणार, मग तू अस्वस्थ होणार, मग तू रडणार, मग तू मला मिस करणार. सगळं मीच करणार. नाही मी पण करणार ना. मी प्रेम करणार, तुला फोन करणार, मी विचार करणार की तू 5-6 दिवस इकडे काय करणार ना माझ्याशिवाय. तू माहेरी जा. माहेरी? नाही नको, बरं नाही दिसणार. आणि तुम्ही फॉरेनला जाणार लगेच, मी पण माहेरी निघून जाणार. आई बाबांना ऑड वाटेल. हो, आणि आई पण तुम्हाला खूप मिस करत असतील ना, सो मग मी नाही जात माहेरी. तू आईची काळजी करू नकोस, आईला मी समजावतो. हा पण तू ऍक्च्युली तू जाच माहेरी. तो जाच आहे ना, आणि आपल्या सगळ्यांसाठीचा संपदा, तिला पण तिकडे बोलवून घे. तुला जरा समजाव, डोक्यातला कचरा काढ जरा तिच्यामुळे बॉस आपल्यात परत प्रॉब्लेम नकोय. हो नाही होणार. आणि त्यासाठी माहेरी जायचं हे एकच ऑप्शन नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, आपण थोडे दिवस ताईला भेटूयाच नको. तिला जरा विचार करू दे, तिचं तिलाच कळेल. मी तर म्हणतो कायमच भेटूया नको. ओके सॉरी. मग आपण आज संध्याकाळी सी फेस्टला जाऊया. नाही, आपल्याला देवीची ओटी भरायला जायचंय ना. जावंच लागेल. ओके ठीक आहे ठीक आहे. असं का भरताय? थांबा मी नीट भरते. सगळं विस्कटवून टाकले. कसे हो तुम्ही असे? निलिमा झालं का ग? हो काकू. आटपा लवकर, घाई करा आता.
आणि निरंजन घरचंच असू द्या आणि घट्ट तूप घाल म्हणजे इतर वस्तू खराब नाही होणार. हो काकू. आणि निरंजन प्लास्टिकच्या पिशवीतच घे. हां हो आई, तसंच दिलंय. आणि सगळ्या गोष्टी नीट घेतल्यात ना? काही राहिलेलं नाहीये ना? तांदूळ राहिले बघ, तरी विचारत होते ते मी. जा बाळू काका, तांदूळ घेऊन या ना. नीट तांदूळ. वहिनी, हा ओटीचं बाकी सगळं सामान दिलं ना नी? अगं हो, म्हणजे निलिमानीच केली सगळी तयारी. मी हातच नाही लावला त्या पेशवीला. म्हटलं सवाशिनीच केलेलं बरं ना. बर. काकू काहीतरीच बोलताय तुम्ही उगाच. अहो या गोष्टी खूप जुन्या झाल्या आता. निरंजन, असं अजिबात बोलू नाही. हा वहिनींना काही जुन्या प्रथा पाळाव्याशा वाटतात तर त्यांना पाळू देत ना. त्या मोठ्या माणसांचं मन अजिबात दुखवायचं नाही. सगळं नीट आहे ना? हो. येऊ का? या हो बाई, सगळेच हॉलमध्ये. तुमच्या स्वागतालाच थांबलेत सगळेजण. पश्चिमाशाणी कसं आहे ना, तुम्ही आमच्या घरात आला नाही तर त्या दिवशी सूर्य मावळायचा नाही आमच्या घरातला. अगं म्हणून तर मावळ्याच्या आत आली ना मी. मग मला माहितीये, सूर्य मावळल्यावर तुला प्रकाशाची गरज भासते आणि तो प्रकाश माझ्याशिवाय कोण देणार तुला? अगदी खरं बोललात पश्चिमाशी, अगदी खरं आहे. आई, अगो बाई, कुठे चालला लक्ष्मीनारायणाचा जोडा? देवीची ओटी भरायला चाललोय. बघ, अगदी वेळेवर आले की नाही मी. देवीला माझा नमस्कार सांग. हो सांग बाई. इकडे 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 ये ये ये. बस. सुरेख आहे ग साडी. कुठून म्हणजे? छान दिसते की नाही स्वानंदीला? हा, कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते ही साडी. हो, म्हणजे मलाही पाहिल्यासारखी वाटते ग. आईने दिली का तुझ्या? आई, तुम्हीच तर दिलीये. ललिता, तू साडी दिली आणि तूच विसरलीस. नाही, बऱ्याच साड्या घेतल्या होत्या ना, त्यामुळे लक्षात नसेल आलं माझ्या. पण माझ्या का लक्षात राहिली ही साडी? तुम्ही लग्नात बघितली असेल ना कदाचित, म्हणून. लग्नात? ही लग्नातली साडी आहे? हा कसला ग डाग? अग बाई, ए साडी फाटली ग. काय ग ललिता, कशी ही साडी? नव्या नवरीला अशा साड्या घेऊन दिल्यास तू? जुनी वाटते, कुचकी वाटते साडी. बिल तरी जपून ठेवलंस का? काय ग अशा साड्या काय ग? बघ ना, बघ कशी साडी, बघ ती. स्वानंदी, जा पटकन साडी बदलून ये. ताईसाहेब, साड्या कुठे ठेवू? अगं बाई, लॉन्ड्रीतून आणले, म्हणजे तुझ्या नाही वाटत आहेत ग? म्हणजे आश्रमात देण्यासाठी आलेल्या साड्या आहेत या.
तिथं फाटवण्याआधी ड्राय क्लीन करून घेतल्यात ताईसाहेबांनी. पश्ची मावशी, साड्या ज्यांच्यासाठी आणल्यात ना तिकडेच पोचणार आहेत त्या. अच्छा, फाटके कपडे अंगावर ठेवून येत बाळा, फार वेळ. जा जा, पहिल्यांदा जा, उठ उठ. एक मिनिट, आठवलं मला. ही साडी त्या दिवशी बाळूने ड्राय क्लिनिंग करून आणली ना साड्या लॉन्ड्रीतून, त्यातली साडी आहे. हो, आठवलं मला. नाही, ड्रायक्लीन केलेली साडी आई स्वानंदीला का देईल? मला आठवतं ना, आणि लग्नात तू साड्या विडून घेतल्या होत्या द्यायच्या सगळ्या. हो ना. अरे हो, मला चांगलं आठवतं नील. त्या दिवशी बाळूने ड्राय क्लीन करून आणलेल्या साड्यांमधली साडी आहे ही. ताई, तुला आठवतंय का ग? आठवतंय? हो म्हणजे ललिता, अगं असू शकेल ना, कारण नाहीतर फाटली नसती की नाही. वहिनी, इंद्रनील, तुम्हाला दोघांना हे मी असं करेन असं वाटतंय? नाही ग. नाही आई, असं कसं वाटेल आम्हाला? सॉरी आई, पण ही साडी बहुतेक जुनीच आहे. हो आई, पण ही साडी जुनी वाटते. मला काय वाटतं, ती जर लॉन्ड्रीची असेल ना तर लॉन्ड्रीवाला खूण करतो बघा, तशी खूण असेल. मी बघते ना, बघते मी. पश्ची मावशी, अहो अशी कशी खूण असेल त्याच्यावर? काहीतरी काय बोलताय तुम्ही? ललिता म्हणते ना ही साडी नवीन आहे तर नवीन आहे. हा, पण नवीन साडी असेल फाटली का बरं? पण माहिती एमजे माधव जहागीरदार. हो, म्हणजे त्या साड्या आणायला आम्हीच गेलो होतो ना दोघं. तुम्ही विचारा ना या ना. साड्या घेतल्या आम्ही आणि लगेच तिथेच फॉल बिडिंग करायला दिल्या होत्या. हो 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 हो, मला आता आठवलं. त्याने केली असेल ही खूण बहुतेक. त्यांनी मला माझं नाव विचारलं होता. हो हो, बरोबर. फॉल बिडिंग वाले असं नाव लिहितात साड्यांवर. हो ताई? अरे देवा, हे असं झालंय का? म्हणजे काय झालं माहितीये का, जुन्या साड्या ड्रायक्लिंग करून आणल्या होत्या त्या ठेवल्या आणि त्याच्या शेजारी स्वानंदीसाठी नवीन आणलेल्या साड्या ठेवल्या. त्या दोन्ही गट्टे शेजारी शेजारी होते ना ठेवलेले. निलिमा, त्या दिवशी लग्नाला जायच्या आधी बॅग तू भरलीस ना साड्यांची? हो हो आई, बॅग मीच भरली होती, पण बाळू काकांनी साड्या आणून दिल्या होत्या माझ्याकडे. विचारा ना बाळू काकांना. बाळू काका, अरे त्याने लाख साड्या आणून दिल्या, तुला चेक करून घेता येत नाही का? तुला कळत नाही का जुन्या साड्या कुठल्या नवीन साड्या कुठल्या? अशी कशी ग वेंदळी तू? आई, सगळीच घाई झाली होती त्या दिवशी. त्यांनी आणून दिल्या, मग मी तशाच भरल्या बॅगेत. मला तर बाई साहेबांनी ज्या सांगितल्या त्या मी. बाळू, तू तर एक शब्दही बोलू नकोस. तुला तरी काय दोष देऊ बाबा मी, जिथे घरातल्या मोठ्या सुनेच कामाकडे लक्ष नाहीये. तू तर नोकर माणूस. आणि माझंच चुकलंय. माझ्या मुलाचं लग्न आहे म्हटल्यानंतर सगळीकडे मी जाऊन लक्ष द्यायला हवं होतं. म्हणजे त्या नवीन साड्या आणि ड्रायक्लिंग करून आणलेल्या साड्या शेजारी शेजारी ठेवलेल्या होत्या, त्यामुळे. ललिता, रडू नकोस. इथे सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. तुला कोणीही दोष देत नाहीये. यो, आज बरंच मला खात राहणार आहे आता.
नवीन सुनेला मी जुन्या साड्या दिल्या. किती नाटकी आहे ही बाई. पण आज पुन्हा एकदा जिंकली म्हणायची. अरे सॉरी, माफ कर मला. आई प्लीज तुम्ही असं माफी वगैरे नका हो मागू. खरंच चुकलंय माझं. आई प्लीज बघ, तुझ्यावर कोणी दोषारोप करत नाहीये. आणि मान पान साड्या नव्या जुन्यापेक्षा पण आम्हाला तू जास्त महत्वाची आहेस. तुला माहितीये ना, तुझ्या डोळ्यात पाणी मी अजिबात सहन करू शकत नाही. बाहेर जेव्हा सगळ्यांना कळेल की जहागीरदारांनी त्यांच्या सुनेला जुन्या साड्या दिल्या, तेव्हा केवढी नाचक्की होईल आपल्या घराण्याची. आणि हे सगळं कुणामुळे झालंय? माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे, माझ्या मूर्खपणामुळे. नाही आई, बाहेर कुणाला काहीच कळणार नाही. मुळात ही गोष्ट आहे ना, या घराबाहेर जाणारच नाही. स्वच्छता प्लीज, माझ्या घरीही कुणाला काही कळता कामा नये. नाही कळणार, काळजी करू नको. वत्सला, तू खरंच आम्हाला खूप समजूतदार सून आणून दिलीस का? जा उठ, पटकन साडी बदलून ये आणि देवदर्शनाला जाऊन या दोघं. स्वानंदी तू चेंज करून घे, मी मिलिंदशी फोनवर बोलतो. बर. आई आलीच. वहिनी, बच्ची मावशी तुमच्या धाकट्या बहिणीत म्हणून मी कायम मान ठेवलाय त्यांचा. पण त्यात जे वागल्यात ना माझ्याशी, आणि खूप त्रास झालाय मला. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतनं पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला. चूक झाली माझी, मान्यच आहे मला. सगळ्यांसमोर आणण्याची काहीच गरज नव्हती. सतत खात राहिले मला. अगं हो ललिता, वत्सला, ललिताचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अगं तुझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे ना ती. ताई तू उगाच चिडू नकोस. मी काय सांगते ते ऐक. धाकट्या बहिणीशी काय असं वागतात? मी तुझ्याशी असं वागते का वत्सला? ताई मला नाही ऐकायचंय तुझं. स्वानंदी आत जात होती ना साडी बदलायला, ती आत गेल्यानंतर अनेक प्रश्नांची शहानिशा नसती का करता आली आपल्याला? तेच मला सांगायचंय. मला ऐकायचं नाहीये तुझं, कारण तू तिला हाक मारून परत थांबवलंस आणि ललिता पेचात पडेल असे अनेक प्रश्न विचारत राहिलीस. तू का केलंस तू हे? मला नाही आवडलेलं तुझं वागणं. ताई ताई ऐक ना, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला आवडलेलं नाहीये. ए ताई ताई मला काय म्हणायचं तुला समजतंय का? ताई ऐक ना. माझ्याशी बोलू नकोस. चिडू नकोस ना ग अशी. मला जे वाटलं ते मी बोलले बाई. अगं तेच तर बोलतेय ना मी. जरा म्हणून धोरण नाहीये ग तुला? आपली उचलली जीभ की लावली टाळायला? जरा नाकावर माशी बसू देत नाहीस. कोणी तुला एक बोललं की तुझं आपलं दुसरं हजरच आहे. असं बघून नाही झालं वत्सला. तरी बरं ती ललिता आता पूर्वीची राहिलेली नाही, नाहीतर तिने तुला सोडलंच नसतं. आठवतेय ना तुला पूर्वीची ललिता? आठवते ना. हे अपमान कसे विसरेन मी. त्यानेच तर आजची वच्ची घडली आहे. स्वतःच्या मुलासाठी आईला काय वाटतं हे समजण्यासाठी पदरी पोर असावं लागतं. पण तुम्हाला नाही कळणार वच्ची मावशी ते. तुमचा संसार धड न पदरी पोर बाळ. मुलाशी असं वागू नका तसं वागू नका असं सांगताय तुम्ही मला. पण स्वतःच्या मुलाला समजवण्याचा अनुभव आहे का हो तुम्हाला? ए बाबा, जरा नीट बघून घे. कोणाशी पंगा घेते तुझी बायको. माझ्याशी नडली ना तर परिणाम वाईट होतील. तेच ना, अपमान तुझ्या लक्षात आहे, पण आपले अपमान हे आपल्याच वागण्यामुळे होत असतात हेच तुझ्या लक्षात येत नाहीये. अगं आपणच ठरवत असतो कुणी आपला अपमान करायचा ते. हो ना.
मग ताई ललितानेच ठरवलंय मी तिच्याशी कसं वागायचं ते. तिच्या कर्मामुळेच वागते मी तिच्याशी तसं. बघ ना, आता ही जरा सुद्धा गप्प बसत नाहीच तू. ताई हे बघ, तू माझ्याशी कसंही वाग चालेल मला. तू मोठी आहेस माझ्यापेक्षा. तू मला गप्प बसायला सांग, मी गप्प बसेन. थोबाडीत मार, मी ऐकून घेईन. पण कोणी चुकीचं वागलेलं मला चालणार नाही. अगं टाळी एका हाताने वाजत नाही वत्सला. आपलं काही चुकतंय म्हणून आपला अपमान होतोय हे तुझ्या लक्षातच येत नाहीये का वत्सला? हो, मग हे तू ललिताला सांग ना. सांगशील? नाही म्हणजे मला नाही बोलायचं ग तुमच्याशी. तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहात. असं आहे ना? ठीक आहे, मग तूही ऐकून घे माझं. या घरात नवीन सून आली आणि तिच्या समोर तू ललिताचा जो अपमान केलायस ना, तो मला अजिबात आवडलेला नाही वत्सला. ताई ताई ऐक ना, तू नको ना रागव माझ्यावर. नको ना, मला तुझा राग नाही बाई सहन होत. तुझा राग घालवण्यासाठी काय करू सांग, ते करेन मी. ऐकशील माझं? चल मग ललिताची माफी मागा त्याच्यात. काय?